हॅलो फ्रेंड्स, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मधली आजची छोटीशी अपडेट. तुम्हाला महात्मा गांधींचे एक शब्द काही आठवतात का बघा? चला गावाकडे चला. या स्टेटमेंट माग महात्मा गांधींचा नक्की उद्देश काय होता आणि तो इकॉनॉमीशी कसा रिलेटेड आहे ह्याचा आपण आज तार जोडणार आहे. महात्मा गांधींची तेव्हा विचार असा होता की आज जे युवक आपले शहराकडे येतात त्यांना कुठंतरी त्यांच्या गावातच चांगल्या संधी जर देता आपल्याला आल्या व ते मायग्रेट होणार नाही, शहराकडे येणार नाही व त्यांच्या ज्या डेव्हलपमेंटच्या संधी आहेत ते गावाकडेच राहतील आणि कुठंतरी आपले गावसुद्धा चांगले डेव्हलप होतील. असंच आता होतंय. मी बोलतोय जॉब्सबद्दल. हो, जेव्हा जॉब्स हा शब्द येतो, जॉब्स सगळ्यांना प्रिय असतात. मलाही प्रिय आहे, तुम्हालाही असेल, असावं, पण त्याच्यात काही नवल नाही. एक रिपोर्ट अशी पब्लिश झाली आहे 2023 व 2024च्या मध्ये छोट्या शहरांमध्ये म्हणजे टायर 2, टायर 3 सिटीज आणि विलेजेसमध्ये जवळपास 25% जॉब्स वाढलेत. तिथं डिमांड वेगाने वाढली आहे. छोटे शहर इंदोर, मोहाली, वडोदरा, भोपाळ, कोइंबतूर अशा छोट्या छोट्या शहरांमध्ये जॉब्स 25% वाढलेले आहेत. हे का होतंय नक्की याच्यावर जर तुम्ही बारकाईने विचार केला तर आपल्या गव्हर्नमेंटनी जो डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट केलाय सगळीकडे त्याचा हा कुठेतरी फायदा आहे. दुसरं म्हणजे आपलं रोड इन्फ्रास्ट्रक्चर चांगला झालाच आहे. पेनिट्रेशन ऑफ इंटरनेट हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. ज्या लोकांना स्वतःच्या कामासाठी इंटरनेट हे महत्त्वाचं आहे, प्रत्येक आज छोट्या गावात सुद्धा इंटरनेट पोहोचलेला आहे. कन्झम्पशन पॅटर्न वाढत चाललेलं आहे. म्हणजे छोट्या गावातही आज मल्टीनॅशनल कंपनीजचे प्रोडक्ट, गाड्या, सर्व्हिसेस विकल्या जात आहेत. त्यामुळं तिथेही ती मार्केटची डिमांड आहे जी शहरात आहे डिमांड अग्रीड, पण गावात ही नवीन डिमांड क्रिएट होतीये. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे, गव्हर्नमेंटचं या रिपोर्टचं असं म्हणणं आहे की गावाकडं जॉब्सची रिक्वायरमेंट खूप वाढली आहे. कुठल्या कुठल्या सेक्टरमध्ये डिमांड आहे अजून एक मुद्दा राहून गेला. आपल्या गावांमध्ये स्कूल व कॉलेजेसचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या पद्धतीने वाढलं आहे. त्याच्यामुळं कंपनीजला ट्रेंड ह्युमन रिसोर्सेस गावातच भेटत आहेत, जिथं गावात त्यांचा खर्च कमी राहतो. मोठ्या शहरात त्यांना ऑफिस भाड्याने घ्यावं लागतं, ट्रान्सपोर्टेशन महाग आहे, राहणं महाग आहे, जेवण महाग आहे, सगळ्या गोष्टी महाग आहेत. छोट्या सिटीमध्ये, गावामध्ये या सगळा खर्च कमी होत जातो आणि हा कंपनीला इनडायरेक्टली फायदा होतो. कुठल्या कुठल्या सेक्टरला डिमांड आहे? बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये क्लेम प्रोसेसिंग व स्टॉक ब्रोकर्स यांची डिमांड खूप स्पीडनी वाढली, वेगाने वाढली आहे. हेल्थकेअरमध्ये मेडिकल लॅब टेक्निशियन, ॲनालिस्ट यांची डिमांड वाढलेली आहे. मेकॅनिकलमध्ये, ऑटोमोटिव्हमध्ये सर्व्हिसिंग, इनोव्हेशन, R&D ह्या लोकांची सुद्धा डिमांड टायर 2 सिटीजमध्ये, गावांमध्ये वाढत चाललेली आहे आणि ही डिमांड इथं थांबणार निश्चित नाही. हे आपल्या इकॉनॉमीला कसं फायद्याचं आहे? जर आपण आपल्या गावातच राहून पैसे कमवले तर आपली लाईफ स्टँडर्ड सुधारते, आपलं चांगलं खातो, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढते, आपली डेव्हलपमेंट गावातच होते व आपल्या गावाची सुद्धा डेव्हलपमेंट होते. याला इकॉनॉमिक्समध्ये कुठंतरी एक चांगला गोंडस शब्द आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ. म्हणजे आपली वेल्थ योग्य पद्धतीने जर देशात डिवाईड झाली तर आपला देश इक्वली ग्रो होतो. काही ठराविक शहरं ग्रो होत नाही. आणि आज आपल्या शहरांची परिस्थिती काय हे आपल्याला माहितीच आहे. बघा, ट्रॅफिक आहे, पोल्युशन आहे, वॉटर प्रॉब्लेम्स आहेत. मोठ्या मोठ्या शहरात हे झालेलं आहे. जॉब क्रिएशन जर छोट्या सिटीत झाली, तुम्ही तुमचं एक्झिस्टिंग जॉब टायर 2 सिटीमध्ये स्विच कराल का? या गोष्टीचा नक्की विचार करा. चांगले स्कूल्स आहेत, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, चांगली हवा आहे, चांगलं पाणी आहे. मला जर भेटलं तर मी निश्चित कराल. हा प्रश्न तुमच्या डोक्यात आज सोडून जातोय. विचार करा. विचार करता करता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं, भेटत राहा. नमस्कार.